पाहू शकता तुम्ही, आपण 2 उपोषण करून आखरी रोड आणलाच. लोक म्हणतात होत नाही, असा कसा होत नाही? करतो म्हटलं तर सर्व होते. बरोबर करणारा पाहिजे, फक्त केअर करायला लागते. पैसा सर्व जवळ आहे, पण पैसा सर्व काही नसते. त्यासाठी तुम्हाला आंदोलनही करावं लागतात. नाही तर मग बस, रोड आला नाही, घरी बसून, घराच्या अंदर बसून नेतेले शिव्या देऊन काही मजा नाही आहे. रस्त्यावर उतरा लागेल, ज्यावेळेस रस्त्यावर उतरसान त्याच वेळेस रोड होणार आहे. त्याचं हे पाहून घ्या. रोड, पूर्ण रोड आणलेला आहे आपण, तर करा लागते. करसान तरच होणार आहे, नाही तर काही होणार नाही. त्यासाठी म्हणतो नान करायचा नाही भाऊचा, नान मोठा भारी आहे आपला. म्हणून म्हणतो की काम करा आणि रोड करा. बस कामाशिवाय काही नाही. काम करसान तुम्ही तर तुमचा रोड होणार. प्रत्येकाला सांगतो की आंदोलन करा. जर सरकार तुमच्या चांगल्यानं घासत नसेल तर आलेले उपोषण आंदोलन प्रेशर बनवा आणि रोड करा. ठीक आहे, धन्यवाद. रावण सरकार. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आपला रोड. तुम्हाला माहित होता आपला रोड कसा होता तो, पण आता आपण डायरेक्ट 2 उपोषण केले. पहिलं उपोषण केलं आम्ही आमरण आणि दुसरं केलं शोले आंदोलन. तर पाहून घ्या, एक नागरिक काय करू शकते. जर मी एकटा एवढं करू शकतो तर विचार करा, जर ज्या वेळेस जर हजार लाखो लोक जर उभे झाले तर काय करू शकतील. मी एकटा माणूस जर एवढं मोठं करू शकतो आणि माझ्या गावचा रोड जर एकटा माणूस आणू शकतो, तर तुम्ही तुमच्या गावच्या रोडसाठी म्हणा किंवा गावच्या विकासासाठी जर सर्वजण जुळले तर तुम्ही काय करू शकता. सरकार आपल्या माता आहे, आपण सरकारच्या माते नाही आहे, हे लक्षात ठेवायचं कधीही. कारण की सरकार आपल्या माता आहे, आपण सरकारच्या माते नाही. आपण काहीही करू शकतो, आपला गुलाम, आपण काही कोणाचे गुलाम नाही आहे. आपण हे राजा. फक्त विषय एवढा, आपण लोकप्रतिनिधी याच्यासाठी निवडून देतो की बा त्यानं ते जनतेचा पदभार सांभाळला पाहिजे. पण लोकप्रतिनिधी जर असे सांभाळत नसेल तर मग काही विषय नाही.